हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर आजचा व्हिडिओ मला शेळी पालनाविषयी करायचा आहे. पण शेळ्यांमध्ये ना म्हणजे त्या बोलूच देणार नाही, सारख्या फिरत राहतील समोर. शेळ्या म्हणजे बोकडं आहेत सगळे ते. त्यामुळे म्हटलं थोडंसं बाहेर वातावरणात करूया बाहेरच्या. कारण काय होतं त्या म्हणजे मोबाईलकडे येतील किंवा माझ्याकडे येतील असं त्यांचं चालू असेल. तर शेळी पालनाची सुरुवात कशी करावी, माझा आज हा व्हिडिओचा मेन मुद्दा आहे. तर आता शेळी पालनाची सुरुवात करताना आपण काय करतो, कधी कधी म्हणजे एकदम शेळ्या घेतो, जास्त घेतो, एक 10 घेतो, 15 घेतो, 20 घेतो. कसं असतं, कोणतीही सुरुवात आहे ना ही शून्यातून झाली पाहिजे. कोणताही व्यवसाय असू द्या, अगदी कोणताही व्यवसाय असू द्या, अचानक पैसे गुंतवणूक करायचे असं नाही, काहीतरी आपल्याला अनुभव आला पाहिजे. त्यासाठी ना एक सुरुवात करताना 5 शेळ्यांपासून करावी असं मला तरी वाटते. तर आता कसं आहे माहिती आहे का, भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर म्हणजे शेळी पालन शक्यतो शेतकऱ्याच्या घरी आहे, कोणाच्या ना कोणाच्या घरी 2-4 शेळ्या असतात, गायी असतात. म्हणजे शेळ्यांविषयी बऱ्यापैकी माहिती आहे. पण जे नवीन जे उद्योजक आहेत म्हणजे नवीन, तर त्यांचं काय म्हणणं आहे की एकदम म्हणजे ते करतातच, सगळेच करतात. एकदा घेतलं ना की नाही बाबा, आता आपल्याला खूप मोठं करायचं शेळी पालन, लगेच म्हणजे मोठं शेड करायचं अजिबात नाही. अगदी शून्यातून सुरुवात करा. स्टार्टिंगला शेडचं वगैरे ठीक आहे, आपण पैसे गुंतवू शकतो. जरी शेळ्या नाही झाल्या तर आपण नंतर काही ना काही गाया वगैरे किंवा नंतर पोल्ट्री वगैरे म्हणजे भरपूर असं काही जसं जमेल तसं करू शकतो. पण मग शेळ्या जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा 5 शेळ्या खरेदी कराव्या. अगोदर त्यांच्यापासून काय होते, म्हणजे आपल्याला ते जमते का? कारण आजार पण असतो शेळ्यांना कधी कधी, असं प्रत्येक वेळी नाही पण कधी कधी आजार येतो. आणि आजार आल्यानंतर म्हणजे आपल्याला ते सगळं जमलं पाहिजे. त्यासाठी ना 5 शेळ्यांपासून सुरुवात करावी असं माझं तरी म्हणणं आहे बरं का. स्टार्टिंगला 5 घ्यावा आणि ज्यावेळेस तुम्हाला जम बसेल की नाही, आत्ता आपण 5 शेळ्यांमध्ये सक्सेस झालेलो आहे, तर त्यातून मग नंतर 10 घेऊ शकता. परत त्या 10मध्ये सक्सेस झालं नाही वाटतंय, आत्ता आपण परफेक्ट झालेलो आहे, अगदी सगळं आपल्याला कळतंय, म्हणजे आजार वगैरे कळतंय, सगळं समजतंय, तर तुम्ही 15-20 घेऊ शकता, त्याबद्दल वाद नाही. पण स्टार्टिंग जेव्हा म्हणजे सुरुवात जेव्हा करणार आहे तेव्हा तुम्ही 5 शेळ्यांपासून करावं असं मला तरी वाटतंय बरं का. आता कारण कसं असतं माहिती आहे का, एकदम आपण पैसे गुंतवतो आणि आपण दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालण्यापेक्षा आपण स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा की त्यातून किती पैसे राहताय, काय होतंय ते पाहिलं पाहिजे. आपण म्हणजे कोणाचं तरी ऐकायचं की नाही आहे शेळी पालनामध्ये प्रॉफिट आहे, खूप आहे, चला आपण पण तेच करूया. तर असं नाही, आपल्याला अनुभव येईल त्या 5 शेळ्यांपासून किती उत्पन्न आहे, त्यांचा खायला किती लागतं, त्यांचा खायचा खर्च म्हणजे त्यांचा जे खुराक असतो, मका, पेंड असते, जे आपण म्हणजे कसं आपण मॅनेज करू शकतो. मग आपल्याला कळेल की नाही बाबा, आता या शेळ्यांपासून आपल्याला चांगल्या प्रकारे इन्कम मिळते, त्यांचा आजारही आपल्याला कळतो. मग पुढे सुरुवात करावी. इतकं सांगायचं होतं मला बरं का या व्हिडिओमधून, जास्त काही नाही. माझा मेन मुद्दा होता की शेळ्यांची म्हणजे शेळी पालनाची सुरुवात कशी करावी. आणि सध्या नवीन शेड अगदी साधं मारलं तरी चालतं, पण आता काय माहिती का, साधं मारण्यापेक्षा म्हणजे सगळीकडे वाघाची भीती आहे. डोंगराचे म्हणजे शेती जी असते ती शेवटी म्हणजे डोंगराच्या साईडला असते, कोणाची कुठे असते, त्यामुळे ना शक्यतो शेड वगैरे व्यवस्थित पाहिजे, कारण वाघाची काही हे नाही. पण मग नंतर सुरुवात जेव्हा करतो ना आपण तेव्हा थोड्या शेळ्यांपासून करावी, नंतर तुम्हाला प्रॉफिट मिळेल तसं करत चला. तर बस इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये, आणि बाय सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला सांगा. अगदी थोड्यात केला मी व्हिडिओ, कारण जास्त व्हिडिओ मी काही मोठा करत नाही. मी फक्त तुम्हाला इतकं सांगितलं की शेळी पालन हे थोडक्यात चालू करा. एकदम आपण म्हणतो नाही 20 शेळ्या घ्या, 50 शेळ्या घ्या, म्हणजे असं अजिबात नको आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, नवीन वाटतं माणसाला की नाही या 5 शेळ्यांमध्ये काय होणार आहे, चला आपण 10 घेऊ, 20 घेऊ. पण तसं नाही, आपल्याला जेव्हा मॅनेज होईल तेव्हा आपण किती पण वाढवा. मग तुमच्या जसं तुम्हाला चाऱ्याचं, शेती किती आहे, चारा त्यावरती. आणि शेळी पालन हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून पहा त्याच्याकडे सध्या तरी. आणि जेव्हा तुम्हाला त्यात सक्सेस मिळेल त्यानंतर ठीक आहे. पण सध्या कसं आहे, डायरेक्ट आपण काय म्हणतो शेळी पालन नाही, शेळी पालनच करूया, तर असं नाही. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पहा सध्या, आणि नंतर मग त्या क्षेत्रात पाऊल टाका. म्हणजे स्वतःचा अनुभव सांगते मी. असं म्हणजे व्हिडिओ भरपूर आहेत, मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत. माझ्या व्हिडिओने काही फारसा फरक पडणार नाही. माझं काही म्हणजे इतके हे पण नाही आहेत, सबस्क्रायबर पण नाहीत. पण जे नवीन करणारे इच्छुक आहेत त्यांना 1-2 कमेंट आल्या होत्या मला, म्हणजे लाईव्हला आल्या होत्या की तुम्ही सांगा. त्याबद्दल मी सांगितलेलं आहे, शेळी पालनाची सुरुवात अशी करा. म्हणजे जास्त काहीच नाही सांगितलेलं, फक्त कमीत कमी खर्चात करावी असं वाटते. आणि जेव्हा तुम्हाला सगळं योग्य वाटेल तिथून पुढे तुम्ही कितीही करू शकता. तर चलो बाय बाय.